तापोळासारख्या ग्रामीण भागामध्ये कोयना सोळशी कांदाटीच्या नद्यांचा संगम आहे आणि या संगमामुळे अनेक गावांचा संपर्क नेहमी तुटत असतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी या तराप्याचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी हा तरापा 15 ऑगस्टला नियमानुसार चालू होतो, कारण कोयना जलाशयामध्ये पाण्याची आवक वाढलेली असते. पण या सगळ्या आवक आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी करता या सातारा जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अजितदादा संकपाळ, पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय संजयजी मोरे साहेब यांनी संपूर्ण विभागाच्या लोकांची मागणी लक्षात घेऊन, आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा विचार घेऊन आणि इथल्या असणाऱ्या सगळ्या स्थानिक कर्मचाऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन या ठिकाणी कांदाटी ते सातारा, तापोळा ते सातारा आणि तापोळा ते कांदाटी असा हा जलपरीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज याचं 15-20 दिवस अगोदरच ओपनिंग झालेलं आहे. निश्चित स्वरूपामध्ये याचा इथल्या जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे लोकांना योग्य त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी ही सोयीसुविधा महत्त्वाची आहे. त्यामुळे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचासुद्धा संपर्क लोकांशी या निमित्तानं होऊ शकतो. यासाठी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. तर तरापा सुरू व्हावा, कारण 15 ऑगस्टला होती. बरं, तर यावेळेला सर्वांची मागणी होती कोयना सोळशी कांदाटीमधली. काय सांगा? कोयना सोळशी कांदाटीच्या इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी ही जलसागरामध्ये हे जलपरी आता गेल्या जून महिन्यापासून पाऊस जो चालू आहे याच्यामध्ये धरणाची पाणी 70% झाल्यामुळे आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा तराप्याची सेवा लोकांसाठी आजपासून सुरू केलेली आहे. ती सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. म्हणजे ह्या तराप्यामुळे लोकांना दवाखान्याला जायचं असेल, कॉलेजला जाणारी मुलं असतात, बाजारासाठी जाणारे लोक असतात, ह्या सर्वांसाठी सोय करण्यासाठी ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत ही सेवा चालू केलेली आहे आजपासून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.